आपल्या देशाची आपण संपूर्णपणे रचना पाहिली तर आपल्या देशातील किंवा आपला देश त्यातील सर्वाधिक जनता जी आहे ती ग्रामीण भागामध्ये राहते. 2027चा आणखी एक ध्येय जे आहे ते तुम्ही बोलून दाखवलेलं होतं आणि ते ध्येय असं होतं की आर्थिकदृष्ट्या सक्षम होत संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून 2027 पर्यंत जर आपण तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचणार असू तर ग्रामीण भागाचा यामध्ये सहभाग किती महत्वाचा आहे, ग्रामीण तरुणांचा सहभाग किती महत्वाचा आहे? मला वाटतं मगाशी थोडं या सगळ्या विषयात थोडंसं बोलणं माझं आलं असेल हो की ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणूनच सहकार मंत्रालयाची स्वतंत्र निर्मिती झाली. आमचा ग्रामीण आपण म्हणतो सहकार पण तो सुरू कुठून होतो, तो गावातली सोसायटी. आज आमची गावातली सोसायटी मी म्हणाल तसं फक्त क्रॉप लोन्स देईल, शॉर्ट टर्म लोन्स देईल, गावातली सोसायटी अवजारांसाठी पैसे देईल, बी बियाण्यासाठी, इथपर्यंतच आमच्या सोसायटीचं काम मजबूत होतं, मर्यादित होतं. आता आम्ही त्याच्या कक्षा वाढवल्या. आज आम्ही गावातली सोसायटीच आर्थिकदृष्ट्या जर सक्षम झाली, पर्यायानं जसं मी म्हणाल तसं गावातल्या सोसायटीचा जर पेट्रोल पंप स्वतःचा सुरू झाला, गावातल्या सोसायटीचं जन औषधालय स्वतःचं सुरू झालं, गॅस एजन्सी, गावातल्या ग्रामपंचायतीची, जिल्हा परिषदेची वेगवेगळी कामं पॅक्सला मिळाली. त्यामुळे जर एखाद्या गावातली सोसायटी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर त्या गावातला प्रत्येक शेतकरी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, त्याला जास्त निधी मिळेल, त्याला पैसे मिळतील, प्रत्येक परिवार शेतकरी त्याच्यातून समृद्ध ही त्याच्या मागची कल्पना होती. दुसरा एक विषय असा आला की सहकारातून सहकार. आपण पाहतो की जिल्हा सहकारी बँक हे एक प्रमुख केंद्र जिल्ह्याचं सहकाराचं. आज जिल्हा सहकारी बँकेच्या काही काही ठिकाणी आपण पाहतो की अवस्था चांगली नाही. पण मग जिल्हा सहकारी बँक सक्षम कशा कराव्यात, तर त्या जिल्ह्यातले सर्व जे सहकारी संस्थांमधले जे आर्थिक व्यवहार असतील, त्यांच्या सभासदांची खाती असतील, ही जिल्हा बँकेतच उघडली गेली पाहिजे, तिथले आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेतच झाले पाहिजे. मग आमची जिल्हा बँक शक्तिशाली होईल, जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. हा आम्ही काही प्रायोगिक तत्वावरती जेव्हा आम्ही गुजरातमधल्या काही जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग केला, आमूलाग्र बदल झाला. हजारो कोटींच्या ठेवी बँकांमध्ये वाढल्या. तोच विचार आता आम्ही देशभरामध्ये करतोय. आज सहकारातनं तुम्ही पाहिलं की एक 3 मल्टी स्टेट मोठ्या सोसायटीज आम्ही देशभरासाठी निर्माण केल्या. एक BBSSL नावाची संस्था आम्ही आणली की ज्यामध्ये आमची खरं तर पारंपरिक आणि जी खऱ्या अर्थानं जी जुनी आमची जी बियाणं आहेत आज कुठं लुप्त होताना पाहतोय आम्ही, आणि त्याच्यामध्ये त्याचा कुठे प्रचार प्रसार होताना दिसत नाही. म्हणून मल्टी स्टेट म्हणजे देश पातळीवरती अशी एक संस्था आम्ही उभी केली, ज्याच्यातनं आता प्रत्येक गावातल्या सोसायटीला सुद्धा आम्ही त्याच्यातनं सभासद करून घेतोय. त्याच्यामधनं त्याला प्रशिक्षण दिलं जाईल, त्याला मार्गदर्शन केलं जाईल आणि चांगली बी बियाणं आपल्याला त्याला पुरवठा करता येईल. दुसरी NCO नावाची आम्ही एक मल्टी स्टेट सोसायटी तयार केली. आज आपण पाहतो की याच्यामध्ये ऑर्गॅनिकच्या विषयामध्ये आज देशभरामध्ये खरं तर जागृतीची आवश्यकता आहे. त्यामुळे एक NCOच्या माध्यमातून नॅशनल आम्ही कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक लिमिटेड ही जी काही आम्ही एक संस्था तयार केली, त्याच्यामधनं सुद्धा आम्ही अनेक देशातल्या संस्था ज्या आहेत सोसायटी त्यांना सभासद करतोय, त्यांना त्याच्याविषयीचं मार्गदर्शन करणं. दुसरी NCL आमच्या शेतकऱ्याचा जो काही तो उत्पादित केलेला त्यांनी माल असेल, त्यांनी धान्य असेल, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आम्हाला त्याला न्यायचं असेल तर त्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. म्हणून आम्ही NCL म्हणजे एक्सपोर्टसाठी सुद्धा शेतीमालाला आणि याच्यासाठी सुद्धा एक संस्था आहे. त्यामुळे असे अनेक मी तुम्हाला सांगायला लागलो तर खूप वेळ तुम्हालाही कमी आहे, मलाही कमी आहे. तर अशा अनेक प्रयोग आम्ही सहकारामधनं या देशातला सहकार गावापासून ते अगदी शहरापर्यंतचा आज आम्हाला तो सक्षम करायचा, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय. आमच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स बघा, त्यांच्या आज कामाच्या पद्धती आपण जर कामाची त्यांची जर पद्धत पाहिली तर त्यांना खूप मर्यादित स्कोप आहे कामाला. मग यांचं ऐकायला कोणीच नाही. जसे आमच्या जिल्हा बँक आहे, राज्य सहकारी बँक नाबार्डच्या माध्यमातून चालतील, त्यांना वेळोवेळी मदत केली जाते. तर देशातल्या ह्या ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहेत यांना मदत करण्यासाठी एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आम्ही सुरू केलं. आज त्या अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून त्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांना मदत असेल, आर्थिकदृष्ट्या बँकांना मदत असेल, मर्जरचे विषय असतील, अशा अनेक विषयामध्ये आज आम्ही बँकांच्या विषयात सुद्धा काम करतो. त्यामुळे साखर कारखाने असतील, सूतगिरणी असतील, गावातली सोसायटी असतील, ते बँका असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज देशामध्ये आपण खूप समान पद्धतीने एक विकास कसा होईल याच्यावरती आम्ही आज खूप काम करतो.